6 जून 1674 अर्थात शालिवाहन शके 1596 या दिवसाचा सूर्योदय साधारण नव्हता. शतकानुशतके पारतंत्र्याचा अंधकार दूर सारून प्रत्येक हिंदुस्थानवासियांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारा क्षात्रभास्कर आसमांत दिपवणारा होता. याच दिवसापासून महाराष्ट्राला, या भारतभूमीला तिचे रक्षण करणारा राजा मिळाला. तो सोहळा काय नेत्रदीपच असेल नाही, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही अशा शब्दात सभासद या घटनेचे वर्णन करतो आणि करावे देखील, कारण महाराज ज्या सिंहासनावर बसले होते ते सिंहासन औरंगजेबाच्या छाताडावर रोवले होते. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शिवछत्रपतींचे 32 मानांचे सुवर्ण सिंहासन नक्की आहे तरी कुठे. कोण म्हणतंय मुघलांनी वितळवून टाकलं, तर कोण म्हणतंय इंग्रजांनी पळवून नेलं. नक्की सत्य आहे तरी काय? तर आज या व्हिडिओमध्ये आपण याचा मागोवा करणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे आज एक दगडी मेघडंबरी बसवण्यात आली आहे. या मेघडंबरीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते. त्या फटीतून 8 डोकल्याचे एक काळवंडलेला दगड दिसेल. हा तोच दगड आहे ज्यावर एकेकाळी शिवछत्रपतींचे सिंहासन आणि मराठ्यांचे तख्त ताट मानेने उभे होते. त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल आज आपल्याला काहीच माहीत नाही. हे एक गूढ बनून राहिले आहे. परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखर एक 32 मानाचे सुवर्ण सिंहासन होते हे आपण ठामपणे सांगू शकतो. इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रातून आढळून येतो. मराठी प्रदेशात व्यापार वाढावा म्हणून इंग्रजांनी नारायण शेणवी नावाचा दुभाषी वकील नेमला होता. छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो 24 मार्च 1674 रोजी पाचाड येथे भेटला. 4 एप्रिल 1674 रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल खालील माहिती कळवतो. नव्या वर्षारंभी जूनमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या इराद्याने सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासन शिवाजी बनवत आहे. या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलावून मोठा दानधर्म करणार आहे. परंतु हा राज्याभिषेक कोण करणार आहे ते माहीत नाही. 25 एप्रिल 1674 रोजी सुरत वकाऱ्यातून कोलकात्यास पाठवलेल्या पत्रात इंग्रज लिहितात, शिवाजी एक मौल्यवान सिंहासन बनवित असून येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करणार आहे. या संदर्भावरून रायगडावर 32 मानांचे हिरेजडित सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की. परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल कोठेही काहीच लिहून ठेवले नाही. इसवी सन 1689 साली रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. जुल्फिकार खानने रायगड जिंकला. राजाराम महाराज रायगडावर निसटण्यात यशस्वी झाले, परंतु येसुबाई साहेब आणि बाळ शाहूराजे यांना कैद झाली. ज्या अर्थी मेघडंबरीच्या खाली असलेला सिंहासनाचा दगड काळवंडलेला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना ते वितळवले असणार एवढे मात्र नक्की. परंतु त्याबाबतही काही उल्लेख आढळून येत नाही. शिवरायांचे सिंहासन जुल्फिकार खानने फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून सुटले असेल तर इंग्रजांनी 1818 रायगड घेतला तेव्हा त्यांनी नेले असावे, अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोण्या अज्ञात स्थळी लपवले असावे अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात. परंतु पेशव्यांकडे रायगडची व्यवस्था 30/8/1772 पासून आली. त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे. पेशव्यांनी 16 मार्च 1773 सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर 1608 रुपये 8 आणे खर्च टाकले आहेत. 1797 साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी करण्यात आले, ज्यासाठी 2738 रुपये 4 आणे खर्च झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जुल्फिकार खानने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्च राहिलाच नसता. परंतु पेशवेकालीन कागदपत्रावरून सिंहासन जुल्फिकार खान नंतरही गडावर असल्याचे दिसून येते. आता राहतो प्रश्न इंग्रजांचा. इंग्रजांकडे गड आल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्यासंबंधी कुठेतरी उल्लेख आढळून आला असता, कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो. त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कुठेतरी हमखास केलाच असता. त्यामुळे ते 2 शंका उपस्थित होतात. एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा 1797 ते 1818 या 21 वर्षाच्या काळात सिंहासनाची संबंधित कागदपत्र गहाळ झाली असावी. पेशव्यांच्या काळात सिंहासनासाठी असलेली खर्चाची तरतूद आपण वर बघितलीच, पण 1818 साली कर्नल फ्रॉथर आणि मेजर हॉल यांच्या संयुक्तित हल्ल्याने रायगडचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांना काही आढळून आले नाही. उपलब्ध कागदपत्रावरून गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाहीत. त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचे कागदपत्र सांगत नाहीत. त्यामुळे सिंहासन गडावरच कोठेतरी असण्याची शक्यता दृढ होते. आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कोठे आहे
हा संशोधनाचा विषय असू शकतो. एका आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपविले. तलावात का तर सिंहासनाच्या जागेवरून लपवण्याजोगी जवळची जागा तळेच आहे व त्या काळी तळे उपसता येणे अवघड होते. 2011च्या मठामध्ये छापून आलेल्या लेखात एका भुयारी मार्गाचा उल्लेख आला आहे. पुरातत्व विभागाचे दिनकर बालचंद्र इनामदार यांनी सांगितले की तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली. ती बाजूला केल्यावर 1.20 मीटर खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला. गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजूस सुमारे 7.20 मीटर लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचे आढळून आले. या मार्गाचे प्रवेशद्वार 1 मीटर उंच आणि 1 मीटर रुंद असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली आहे. हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळाने भरलेला असल्याने तो पुढे कोटेपर्यंत व कसा वळला असेल हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. गडावरील पिढीजात काम करत असलेल्या शेडगे कुटुंबामध्ये श्रीपती शेडगेपर्यंत एक आख्यायिका सांगितली जात असे. त्याप्रमाणे 1818मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना खाली नेण्याची व्यवस्था 9 सरदारांनी केली व शेवटी गडावर हे 9 सरदार राहिले. वाघ जबडा या उतरण्याच्या अतिशय अवघड असलेल्या कड्यावरून त्या 9 पैकी 7 सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपविले. सिंहासन लपवून ते 7 जण वर येत असताना गडावर असलेल्या 2 सरदारांनी दोर कापून वर येणाऱ्या 7 सरदारांना ठार मारले. त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेली फंदफितुरी लक्षात घेता या 7 सरदारांपैकी कोणालाही मोह होऊन सिंहासनाची जागा सांगेल म्हणून त्यांना उरलेल्या दोघांनी ठार मारले असेही आख्यायिका सांगते. शेवटी काय तर सिंहासनाबद्दलचे गूढ रहस्य केवळ कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे निर्माण झाले आहे. इसवी सन 1698 नंतर तब्बल 44 वर्ष रायगड परकीयांच्या ताब्यात गेला होता. या काळात रायगडावरील महत्त्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इसवी सन 1818मध्ये रायगडावर मोठी आग लागल्याचे सांगितले जाते. त्यात देखील मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असतील. पण उपरोक्त पुरावे आणि पेशवेकालीन नोंदी यानुसार आपण असा तर्क लावू शकतो की सिंहासन हे कुठेही नसून रायगडावरच आहे. पण काही वर्षांपूर्वी रायगडावर मेटल डिटेक्टर घेऊन सिंहासनाचा शोध घेतला गेला, पण सिंहासन मात्र कुठेच सापडले नाही. त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो. रायगडाचा घेरा खूप मोठा असल्याने अजूनही इथल्या काही गुहांचा शोध लागला नाही. कदाचित सिंहासन हे रायगडावरच कुठेतरी अज्ञात ठिकाणी असण्याची शक्यता आहे. पण या व्हिडिओतून हे मात्र सिद्ध होते, हे सिंहासन फोडले, वितळवले किंवा लुटले नसून हे सिंहासन रायगडावरच आहे.